नमस्ते। आजकाल खूप लोक सोरायसिस, एक्झिमा, स्काल्प डर्माटायटिस सारख्या गंभीर त्वचा विकारांमुळे त्रस्त आहेत। परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे त्वचा विकार नेमके का होतात? हे फक्त बाहेरील किंवा वरवर दिसणारे त्वचा विकार नसून त्याला शरीरांतर्गत कारणे असतात, जसं की खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेणे, अनुवंशिकता, बिघडलेली जीवनशैली, खूप थंड किंवा वृक्ष वातावरण या सर्वांमुळे आपल्या शरीरामध्ये सूज वाढते। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तामध्ये विषद्रव्य निर्माण होतात, ज्याला आयुर्वेदामध्ये आम म्हणलं जातं। या त्वचा विकारांमध्ये त्रास काय असतो तर फक्त एखादा डाग किंवा खाज एवढंच नसतं, तर त्वचेवर लाल चट्टे, रेड पॅचेस येतात, त्वचा रुक्ष होऊन निघायला सुरुवात होते आणि एवढी खाज येते की कधी कधी त्यातून रक्त देखील येतं। या सगळ्या प्रॉब्लेम्स मुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो, हाफ स्लीव्हचे कपडे घालायला ते घाबरतात, बाहेर जायला देखील टाळाटाळ करतात, रात्रीची पूर्ण झोप होत नाही आणि मग हळूहळू त्यांचे संपूर्ण जीवनच या आजाराला लपविण्यात व्यतीत होते। मग अशा वेळी लोक काय करतात तर लगेचच आराम मिळण्यासाठी केमिकल युक्त क्रीम, स्टेरॉइड्स किंवा महागडी ऑइंटमेंट लावतात। परंतु या क्रीम त्वचेच्या बाहेरील स्तरावर काम करतात किंवा आजाराला काही दिवस जागीच दाबून टाकतात। ते रक्तातील अशुद्धता काढत नाहीत किंवा सुजेला देखील कमी करत नाहीत। जसेच तुम्ही क्रीम लावणे सोडता, आजारपण पहिल्यापेक्षा भयानक स्वरूप घेऊन परत येते आणि सतत स्टेरॉइड्स लावल्यामुळे तुमची त्वचा पातळ आणि कमजोर होते। तर मग यावर उपचार काय आहेत? आयुर्वेद फक्त आजाराला तात्पुरते सप्रेस करत नाही, तर त्याचे रूट कॉज म्हणजे मुळापर्यंत जाऊन काम करते। आयुर्वेदाचे उद्दिष्ट 3 गोष्टींवर काम करणे हे असतं। सगळ्यात पहिलं तर रक्ताला शुद्ध करणे, शरीरातील विषद्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणे। दुसरं म्हणजे वात आणि कफ दोषांना बॅलन्स करणं आणि तिसरं म्हणजे त्वचेला आतून पोषण देणं आणि नवीन हेल्दी पेशी तयार करणं। त्यामुळे मी माझ्या पेशंटला रेकमेंड करते बी बेटर सोरिया ऊर्जा आणि सोरिया तेजस। हे केवळ एक साधारण सप्लिमेंट नाही, तर 150 वर्ष जुन्या आयुर्वेदीय स्नेह पाकविधीने तयार केलेले पॉवरफुल औषध आहे। त्यामध्ये निरनिराळ्या शक्तिशाली आयुर्वेदीय औषधी वनस्पती गायीच्या तुपामध्ये किंवा दुधामध्ये तासनतास उकळवल्या जातात। गायीच्या तुपामुळे त्याचे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर शोषण तुमच्या शरीरामध्ये होते। हे NABL द्वारा टेस्टेड आहे आणि याचा काही साइड इफेक्ट देखील नाही। यामध्ये एकूण 54 शक्तिशाली आयुर्वेदीय औषधी वनस्पती आहेत, जसे की इंदुकांताघृतम, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकतात आणि त्वचेला आतून हील करतात। आरगवत आणि नीम हे सगळ्यात चांगले रक्त शुद्धीकर आहेत आणि जे सुजेला देखील कमी करतात। हरिद्रा आणि मंजिष्ठा हे त्वचेवरील लालसरपणा कमी करतात आणि त्वचेला पुन्हा एकदा हेल्दी बनवतात। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेद काही जादू नाही। रक्त शुद्ध होण्यासाठी आणि त्वचा रिपेअर होण्यासाठी काही वेळ लागतो। त्यासाठीच बी बेटर सोरिया ऊर्जा चे 2 कॅप्सूल जेवणानंतर घ्या आणि सोरिया तेजस त्वचेला बाहेरून लावा। तुम्ही देखील सोरायसिस किंवा एक्झिमाने त्रस्त असाल तर स्टेरॉइड्सवर अवलंबून राहणे सोडा आणि योग्य आयुर्वेदीय उपचार निवडा। बी बेटर सोरिया ऊर्जा आजच ट्राय करा आणि तुमची हेल्दी त्वचा परत मिळवा।